तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल साबळे। आज आलो दादर चैत्यभूमीला। दादर चैत्यभूमी नाव घेतलं म्हणजे आंबेडकरांचीच आठवण येते। तिथे असा छानसा सीलिंग तुम्हाला बघायला मिळेल। इव्हनिंगच्या टायमाला तिथे खूप गर्दी होती, कारण तिथे एक गार्डन आहे। त्या गार्डनमध्ये खूप जण येतात आणि हा स्तंभ मला अजून कळला नाही हा स्तंभ कुठला, तरी पण गार्डन खूप छान आहे। इकडे दूर दूर माणसं काही टाइमपास करायला येतात, काही अभ्यास करायला येतात, काही डान्स प्रॅक्टिस। हे गार्डन बघा, खूप छान गार्डन बनवलं यांनी। आणि हे स्तंभ जे बनवले प्रकारे इथे काही माणसं बसतात, काही प्रॅक्टिस करतात, कोणी डान्स करतात आपल्या आपल्या। एकदा तुम्ही जर मुंबईमध्ये दादरमध्ये आहे बघा, शिवाजी पॉईंट, ह्या गार्डनला शिवाजी पॉईंट असं नाव दिलं आहे। चला तर पुढे बघू काय प्रकार घडतात। हे बघा, लहान मुलं कशी खेळत असतात। ते गार्डन बनवले लहान मुलांसाठी। आणि हे जे भिंतच्या पाठी काही मुलं प्रॅक्टिस करतात डान्सची, कोणी अभ्यास करतं, कोणी काय करतं असं। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुरुवात झालेली आहे। तर असे लोक बघा किती लांबून येतात इकडे। हा स्तंभ बौद्ध लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि सगळे माणसं बघा, जोरदार तयारी सुरू झालेली आहे। अंत दीप, काही माणसं फोटो काढ बघा, हे दिसते। तर आपण बाबासाहेबांना नंतर भेटू, थोडं गार्डनमध्ये फिरूया, म्हणजे काय प्रकार घडते काय नाही, समुद्र तुम्हाला दाखवतो। तर हे अंकल बघा, हे आपले बोरं कैरी वगैरे वगैरे विकत असतात। तर काही तर बघा असं समुद्र, इव्हनिंगच्या टायमाला खूप छान हवा येते। सगळीकडे लहान लहान मुलांसाठी बघा, वाव काय नजारा आहे, म्हणजे काय बोलू तुम्हाला आता। हे अशा प्रकारे फोटोवाले फिरत असतात इकडे तिकडे, कारण ते डायरेक्टली फोटो देतात तुम्हाला 50 रुपयामध्ये, जास्त महाग नाही। कधी आलात तर तुम्ही एकदा फोटो काढूनच बघा तुम्ही, कारण ना त्याचे प्रिंटचं टेन्शन नाही, काय नाही, त्याच्या डायरेक्ट फोटो काढला की आपल्या हातात बघा। खूप छान असं चैत्यभूमी दिसत आहे। तर आपण बी थोडासा स्वतःला दाखवायला लागेल ना, नाही तुम्हाला कळलं आता कोणी ब्लॉग बनवलं म्हणून आपला थोडा दाखवायला लागतो बघा। असं छानसं लहान मुलगी, एक बाई मस्त बघा पाण्यामध्ये। तर चला मित्रांनो, तर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी जाऊया। हे त्यांच्या स्टॉल बघा, किती खूप भारी स्टॉल आहे। आणि अशा प्रकारचे फोटो, गळ्यामधलं हातामधलं खूप काही छान आणि कमी किमतीमध्ये। हे बघा, हे स्मारक जर तुम्ही इथे आला असता तर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील। ते बाबासाहेबांची अंतिम यात्रा संपली होती। तर असा माझा छोटासा ब्लॉग, थोडंसं स्वतःला म्हणजे समजून जायचं ना। चला पुन्हा भेटू मित्रांनो, छोटासा ब्लॉग आपला संपला आहे। नंतर